सॉरी, माझं चुकलं. मला पेडणेकरांची माफी मागावीशी वाटत आहे. कारण मोपा विमानतळावर येणाऱ्या स्ट्रीट रेसचा पेडणेकरांना काहीच फायदा नाही असं वाटत होतं. त्यातून पेडणेचा विकास होणार नाही असंही वाटलं होतं. पण विकास म्हणजे नेमकं काय हे मीच ओळखू शकलो नव्हतो. आता मला ते समजलं आहे. मला विकास म्हणजे वाटलं होतं की स्थानिकांना त्यातून काहीतरी रोजगाराची संधी, व्यवसाय आणि इतर गोष्टीमध्ये काही प्राधान्य मिळावं असं म्हणजे विकास असं मला वाटलं होतं. पण ते तसं नाही. यालाच विकास मानता येणार नाही. विकास म्हणजे याच्या व्यतिरिक्त खूप काही आहे ही गोष्ट मला आता समजली आहे. पेडणेच्या पंच, सरपंच आणि काही लोकांनी देखील या स्ट्रीट रेसला समर्थन केलं आहे. त्यातून म्हणे फायदा होणार आहे. त्यामुळे उद्या परवा पेडणेच्या रस्त्यावर रेसच्या गाड्या दिसल्या तर आश्चर्यचकित होण्याची गरज नाही, कारण त्याचा पायंडा आताच घातला गेला आहे. टॅक्सीवाले आता आंदोलन करणार नाहीत, कारण 2 दिवसाच्या रेसिंग नंतर त्यांचा कल म्हणे टॅक्सीकडून रेसिंगच्या गाड्यांकडे वळला आहे. सगळ्यांच्या बाबतीत असं अजिबात नाही, पण काहींच्या बाबतीत आहे. व्यावसायिक म्हणे 2 दिवसाच्या जोडीवर वर्षभर जगणार आहेत आणि ह्या व्यतिरिक्त आणखीन देखील खूप काही आहे. मला माहीत नव्हतं हो, ते जरा उशिरा कळालं. नाहीतर विरोध करणाऱ्यांची देखील समजूत काढता आली असती. इथे विकास आहे. कसला माहीत आहे सांगतो. इथे चांगल्या क्वालिटीची पाकिटं पॅक करून काहींच्या घरी पोचली आहेत व्यवस्थितपणे. यात काही पंच, सरपंचांची देखील चांदी झाल्याची चर्चा पेडण्यात सुरू आहे. मग हा विकास नव्हे का? तुम्हीच सांगा ना. असा विकास होत असेल तर लोकांनी त्या रेसला कशासाठी विरोध करावा? जे लोक मोपामुळे पेडणेकरांना काही फायदा झाला नाही म्हणत होते, त्यांचं मन परिवर्तन या रेसमुळे झालं. आणखी काय हवं? त्यांना आता मोपा वरदान दिसू लागला आहे आणि कंपनीची काळजी देखील त्यांना आहे. उद्या तेच मालक होत आणि आणखीन विकास होवो. रेस काय ते कुणालाही माहीत नाही, किती वेळा तेही माहीत नाही. पण स्वतःचा फायदा आहे ना, त्याला आता विकासाची उपमा मिळाली आहे. लोकांनी काहीही सोचलं तरी त्याला मुळीच किंमत देण्याची गरज नाही, कारण आता थोडाफार पैसा करू आणि नंतर निवडणुकीवेळी तो थोडाफार बाहेर काढूया, मग त्यातून मतं मिळतील ना. बघा कसा सगळ्यांच्या विकासाचा दूरदृष्टीने विचार केला जात आहे. मग याचा फायदा नाही असं कसं म्हणता येणार? जर रेस झाली नसती तर या पंच, सरपंचांना कुणी विचारलं असतं का? बघा ना. हा, आणखी एक आहे. सगळं झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांसोबत सगळ्यांना एक फोटो काढण्याची देखील संधी दिली जाणार आहे. त्यासाठी नव्या कपड्यांची सुद्धा खरेदी रोकडीच केली जाणार असल्याची चर्चा पेडण्यात सुरू आहे. चांगला फोटो मिळाला की काम संपलं. हे आहेत आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी. त्यांच्या विकासाला विरोध करणं ही आपली चूक ठरणारच, कारण त्यांचा जो दूरदृष्ट्या विचार आहे त्याला चॅलेंज करता येणारच नाही. ही रेस फक्त 14 आणि 15 अशी 2 दिवस नाही, ऑक्टोबर महिन्यात पुन्हा रेस होणार आहे. त्यासाठी GGIL, ESG आणि रेसिंग प्रमोशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात 3 वर्षासाठी समंजस करार देखील झाला आहे. हा 2 दिवस होणाऱ्या रेससाठी 8 दिवसाची लायसन्स फी RPPL कंपनीने भरली आहे. दर दिवशी 25 लाख GGIAL ला दिले जाणार आहेत. त्यांचा हा विकास आहे. विमानतळातून म्हणे कंपनी लॉस मध्ये आहे. आता रेसिंग करून तरी प्रॉफिट मिळते का बघूया. निदान दाबोळीवर तरी दबाव आणणे बंद झाले तर झाले, कारण माविन गुदिन यांना देखील पुन्हा पुन्हा केंद्राची भेट घेण्याची गरज पडणार नाही. सगळ्या परवानग्या घेण्याची जबाबदारी म्हणे ESG आणि RPPLच्या खांद्यावरच देण्यात आली आहे. त्यामुळे मोपा विमानतळ आता परमनंट रेसिंग डेस्टिनेशन ठरलं तर त्याचं आश्चर्य वाटण्यासारखी काहीच नाही. आता रेस झाल्यानंतर पेडणेकरांना किती फायदा झाला याची पेडणेकरांनी मात्र खातर जमा करून घ्यावी. आणि अशा विकास कामांना पेडण्याची भूमी स्वस्त मिळाली आहे, हे या रेसच्या आयोजनानंतर स्पष्ट झालं आहे.